नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. भक्त बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी बरेच लोक हनुमान चालिसाचे पठण करतात. विशेषतः मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण केल्याने मनापासून इच्छित फळ मिळते. हनुमान चालिसासाठी कोणत्याही खास नियमांची आवश्यकता नसली तरी काही लहान गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते. हिंदू धर्मानुसार हनुमानाची पूजा केल्याने शुभफळ मिळतात. असे मानले जाते की त्यांच्या पूजेमुळे लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि शुभफळ मिळतात. तसेच सर्व कष्टापासून मुक्तता मिळते. हनुमान चालिसामध्ये सुमारे 40 चौपाई आहेत. अशी मान्यता आहे की जर कोणी व्यक्ती हनुमान चालिसाचे पठण करताना सर्व नियमांचे पालन करत नाही तर त्याला पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हनुमान चालिसा वाचताना या चुका करू नये. तसेच हनुमान चालिसा कसे वाचावे, स्त्रियांनी वाचावे की न वाचावे, त्याचे महत्त्व काय, परिणाम काय, संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तर प्रथम जाणून घेऊयात महिलांनी हनुमान चालिसा वाचल्याने काय होतं किंवा महिलांनी ते वाचणं योग्य आहे की अयोग्य आहे हेही माहिती आपण जाणून घेऊया. बघा, आपल्याकडे दुःखातून आणि अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपण प्रभू हनुमानांकडे साकडं घालत असतो. प्रभू हनुमानांचा प्रार्थना करत असतो आणि प्रभू हनुमानांची स्वतः भगवान श्रीरामांनीच जगाचे कल्याण करण्यासाठी चिरंजीव राहण्याचा आशीर्वाद दिलेला होता. त्यांची आपण जर उपासना केली, त्यांच्यासाठी काही उपाय केले तर त्याचा फायदा आपल्याला भरपूर मिळत असतो. हनुमान चालिसा वाचल्यामुळे आपल्या मनातील मोठमोठ्या भीती नष्ट होते. आपण धाडसी बनतो. आपल्या मनातली कुठलीही कठीणातील कठीण इच्छा आहे ती हनुमानजी पूर्ण करतात. म्हणून हनुमान चालिसाचे पठण अवश्य करावे. परंतु बरेच जण म्हणतात की स्त्रियांनी हनुमान चालिसाचे पठण करू नये कारण हनुमानजी ब्रह्मचारी होते, मग त्यांना स्त्रियांची सावली देखील चालत नाही. परंतु हे सत्य नाही आहे. श्री हनुमान जे आहे त्यांना अनेक स्त्रिया ज्या आहेत त्या त्यांना भाऊ मानतात आणि आपले संकट बाधा दूर करण्यासाठी कोणतीही स्त्री, पुरुष, मुलं, मुली कोणी पण हनुमान चालिसाचे पठण करू शकतं. हे बघा, प्रभू हनुमानांनी स्वतः माता सीतेचं रक्षण केलं होतं. त्यांना रावणाच्या तावडीतून त्यांनी सोडवलं होतं. त्यामुळे ते स्त्रियांसाठी एक भावाप्रमाणे आहे. तर त्यामुळे आपल्यावर, आपल्या घरावर आलेलं दुःख, अडचणी दूर करण्यासाठी कुठलीही स्त्री हनुमान चालिसेचे पठण करू शकते. आणि हनुमान चालिसामध्ये असं कुठे पण उल्लेख केलेला नाही की स्त्रियांनी ते वाचू नये. स्त्री, पुरुष कोणीसुद्धा हनुमान चालिसाचं पठण करू शकतात. त्यामुळे असं काही नाही. हनुमानजी जरी ब्रह्मचारी असले तरी स्त्रियांनी हनुमान चालिसाचे पठण केल्यामुळे काही दोष लागतात वगैरे असं काही नाही. म्हणून स्त्रियांनी हनुमान चालिसाचं पठण करायला पाहिजे. कारण बघा, स्त्रियांनी जर हनुमान चालिसाचं पठण केलं, जसं आपण म्हणतो की श्री स्वामी आपल्या नेहमी पाठीशी उभे असतात, त्याचप्रमाणे श्री हनुमानजी आपल्या भावाप्रमाणे आपलं रक्षण करतात, आपल्याला स्ट्रॉंग बनवतात, धाडसी बनवतात. आता हनुमान चालिसाचा पाठ करण्यासाठी व्यक्तीने काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. जसे म्हटलं जातं की जो व्यक्ती असे करत नाही त्याच्यावर हनुमानजी कोपतात आणि त्याला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तर चला जाणून घेऊयात हनुमान चालिसाचे पठण करताना कोणत्या चुका टाळाव्यात. 1. कोणत्याही चौपाईमध्ये पठण सुरू करू नका. ज्योतिष मान्यतानुसार जेव्हा कोणी व्यक्ती योग्य रीतीने हनुमान चालिसाचे पठण करतो तेव्हा त्याला खूप फायदा होतो. मात्र तुम्ही कधीही चालिसाचे पठण कोणत्याही मधल्या चौपाईमधून करू नका. जर तुम्ही हनुमान चालिसा वाचत असाल तर ते क्रमबद्ध पद्धतीने पूर्णपणे वाचून त्या स्थानावरून उठावे. कोणत्याही मधल्या चौपाईमधून पठण सुरू करू नये. कोणताही पाठ तुम्ही करत असाल ते मनापासून करावे, अन्यथा पाठ करण्याचे फळ कधीच मिळत नाही. 2. स्वच्छ तन आणि मनाने पाठ करा. असे मानले जाते की जर तुम्ही घरी हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर नेहमी स्वच्छ तन आणि मनाने मंदिरात किंवा देव्हाऱ्यात दीप प्रज्वलित करून हनुमानजींचे ध्यान करत पठण करा. 3. तामसिक भोजन आणि मद्याचे सेवन करून तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करू नये.
असे केल्याने तुम्ही हनुमानजींच्या क्रोधाला पात्र बनू शकता. हनुमानजी बालब्रह्मचारी आहेत आणि नेहमी मांसाहारी आणि मद्याच्या सेवनापासून दूर राहावे, तेव्हाच तुम्हाला त्या पूजेचे फळ मिळेल. 4. कोणाशीही व्यर्थ भांडण करू नका. जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असताना कोणत्याही दुर्बल व्यक्तीला त्रास देऊ नका आणि व्यर्थ भांडण करू नका. तुम्ही कोणाचाही अपमान करू नका आणि कोणासाठीही अपशब्द वापरू नका. गरिबांची मदत करा. 5. हनुमान चालिसा वाचल्याने भीतीवर विजय तर मिळतोच, पण पितृदोष, मंगलदोष, राहू केतू दोष इत्यादींपासूनही मुक्ती मिळते. 6. ज्या आसनावर हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे ते आसन लाल रंगाचे असावे. 7. शनिवारी किंवा मंगळवारी पाठ सुरू करा आणि 40 दिवस सतत करत राहा. याशिवाय दर शनिवारी आणि मंगळवारी मंदिरात जावे. हनुमान चालिसाचा पाठ करण्यापूर्वी हनुमानजींच्या मूर्तीवर चमेलीचे तेल आणि सेंदूर जरूर अर्पण करावा. 8. हनुमान चालिसाचे पठण करणाऱ्या व्यक्तीने आपले जीवन प्रामाणिकपणे जगावे असे म्हटले जाते. अशा व्यक्तीने खोटे बोलू नये. तसेच हनुमानजींच्या नैवेद्यात तुळशीच्या पानांचा आवर्जून समावेश करावा. 9. हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर जीवनसाथी व्यतिरिक्त इतर नातेसंबंधात जाण्याचा विचारही करू नका. असे केल्याने तुम्हाला हनुमान चालिसाचे शुभ फळ मिळणार तर नाहीच, मात्र वाईट संकटे नक्की निर्माण होतील. पुरुषाने कोणत्याही परस्त्रीशी संबंध ठेवू नये आणि स्त्रीनेही आपल्या पतीला सोडून इतर पुरुषांशी संबंध ठेवू नयेत. जर कोणी अविवाहित असेल तर त्याने परस्त्रीपासून दूर राहावे. 10. जर तुम्ही घराच्या समृद्धीसाठी हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर गरीब आणि मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नका. असे केल्याने पूजेचे फळ मिळत नाही आणि घरात दुःख राहते. 11. जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर कोणताही अपराध करू नका आणि कोणालाही धोका देऊ नका. मनात कोणाचाही द्वेष न ठेवता सेवा करा. 12. हनुमान चालिसाचे पठण करत असताना कधीही घाई करू नका आणि कोणत्याही श्लोकाचा उच्चारण चुकीच्या पद्धतीने करू नका. नेहमी ध्यानपूर्वक पठण करा. 13. रामाचे नाव घेतल्याशिवाय सुरुवात करू नका. सुरुवातीला जय श्रीराम नक्की म्हणा. हनुमान रामाचे परम भक्त आहेत, म्हणूनच श्रीरामाचे नाव घेतल्याशिवाय हनुमान चालिसाची सुरुवात करू नका. 14. तन आणि मन स्वच्छ ठेवा. हनुमानजी आणि त्यांचे इष्ट श्रीराम यांच्या चित्राची स्थापना करा. त्यांच्यासमोर जलाने भरलेला पात्र ठेवा आणि कमीत कमी 3 वेळा ते 108 वेळा चालिसा पठण करा. 15. हनुमान चालिसाचे पठण करताना मनात कोणत्याही प्रकारचे अनुचित विचार आणू नका. चालिसाचे पठण दररोज एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करा. 16. हनुमान चालिसाचे पठण करणाऱ्यांनी मंगळवारी आणि शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजींचे दर्शन जरूर करावे. हनुमान मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा किंवा चमेलीच्या तेलाचा दीपक लावून हनुमान चालिसाचे पठण केल्याने मोठे कष्ट दूर होतात. 17. हनुमान चालिसाचे पठण करत असाल तरीही चुकीच्या संगतीत राहाल तर तुमचे पतन निश्चित आहे, म्हणून अशा लोकांपासून दूर राहा. 18. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी हनुमान चालिसा 3 वेळा पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. एक पात्र जलाने भरून ठेवा आणि पठण झाल्यावर ते जल ग्रहण करा. तसेच हनुमान चालिसाचा पाठ करण्यासाठी उत्तम वेळ सकाळी किंवा संध्याकाळी मानली आहे. पाठ सुरू करण्यापूर्वी अंघोळ करा. जर तुम्ही संध्याकाळचे पठण करत असाल तर हातपाय व्यवस्थित धुवून पाठ सुरू करा. 19. सूतक काळ परिवारातील कोणाच्या मृत्यूनंतर सूतक काळ मान्य असतो. या काळात हनुमानसह कोणत्याही देवी देवतेची पूजा करू नये, मंदिरातही प्रवेश करू नये. मासिक काळात ही आपल्याला सेवा करता येणार नाही, मात्र तुम्ही श्रवण करू शकता. 20. हनुमान चालिसा किमान 3, 7, 11 किंवा 21 वेळा करा. तसेच पाठ सुरू करण्यापूर्वी गणेशजींची पूजा करा आणि भगवान श्रीरामांचीही पूजा करा. यानंतर हनुमान चालिसाचे पठण करावे. ज्या लोकांवर शनीचा कोप होत आहे किंवा ज्यांच्या कुंडलीमध्ये शनीचे स्थान कमकुवत आहे, अशा लोकांनी शनिवारी हनुमान चालिसाचे पठण 3 वेळा केल्यास लाभ मिळतो.
21. हनुमान चालीसा रोज पठण केल्याने मानसिक शांती मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. तसेच कोणत्याही प्रकारची अनामिक भीती किंवा नकारात्मक विचार दूर होतात. विशेषतः असं म्हटलं जातं की रात्री झोपण्याआधी हनुमान चालीसा म्हटल्यात वाईट स्वप्न पडत नाहीत आणि झोप चांगली लागते. हनुमान चालीसा हे आरोग्यासाठी देखील लाभदायक मानले जाते. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.